नमस्कार, आपण पाहत आहात सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र चॅनल. आजची विशेष बातमी. अकोट शहरातील रामनगर येथील राममंदिर येथे मुस्लिम बांधवांसाठी शिरखुर्मा वितरणाचा कार्यक्रम. बातमी सविस्तर. अकोट शहरातील रामनगर पोपटखेड रोडवर असलेल्या राममंदिर येथे मुस्लिम बांधवांसाठी शिरखुर्मा वितरणाचा कार्यक्रम येथील सर्व जाती धर्माच्या लोकांनी घडवून आणला व जातीय सलोखा असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले. सहजासहजी मुस्लिम बांधवांसाठी शिरखुर्मा वितरणाचा कार्यक्रम इतर धर्मांतील लोक करीत नाही, परंतु अकोटमध्ये रमजान ईदच्या मुहूर्तावर हा नवीन उपक्रम यशस्वी करण्यात आला. सर्व जाती धर्माचे उत्सव साजरे करण्यात येणार आहेत असे येथील रहिवासी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला येथील संजय येऊत, प्रफुल्ल वानखडे, योगेश लवाळे, दिनकर नेरकर, महेंद्र ठाकरे, रामदास सावरकर, किशोर महाल्ले, नरेंद्र कावरे, बलराज भास्कर, राहुल जयस्वाल, रवींद्र तायडे, ईश्वर जयस्वानी, हरिदास मगळे, पांडुरंग तायडे यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील शेख नुरार येतीवाले, आदिल शेख, अब्दुल वासिख, शेख जहूर, शेख जुबेक, अजमत पठाण, फलहज हबीब खान, वहीद भाई यांचे सह पत्रकार गणेश वाकोडे, पत्रकार जफर खान, संपादक राजकुमार वानखडे, पत्रकार लक्ष्मीताई गावंडे सह अनेकांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला. सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी संपादक हिंदू मुस्लिम भाईचारे की मिसाल है और ये सभी एक साथ मिलकर सब प्रोग्राम ऐसे ही होगा आगे भी। 14 अप्रैल का भी प्रोग्राम होगा, रामभूमि का भी प्रोग्राम होगा। 14 अप्रैल का भी प्रोग्राम होगा, रामभूमि का भी प्रोग्राम होगा, सभी धर्म का। मुस्लिम भाईचारे की एक मिसाल आपने राम मंदिर के पास पेश की है, तो इसमें आप समाज को क्या संदेश देना चाहेंगे? आम्ही इथं राम मंदिरापाशी म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी इथं राम मंदिर उभारलं. तेव्हापासून आम्हाला या परिसरातील जे राम मंदिराच्या आसपासचे जे मुस्लिम बांधव आहेत आणि अदर समाज आहे त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला, सर्व गोष्टीसाठी सपोर्ट केला. सर्व गोष्टी आम्ही जोपर्यंत जे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमात त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्या निमित्तानं आणि ते भाईचारा किंवा बंधुत्व म्हणून आम्ही एका जागी एक सर्व समाज एका जागी आला पाहिजे या हिशोबानं आम्ही हे कार्यक्रम करू आणि करत आहोत. यासाठी हे आम्ही सर्व मेहनत करत आहोत आणि आम्हाला इथं सर्व या हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख जे काही असतील ते त्यांचा सर्वांचा सपोर्ट आम्हाला आहे. त्या निमित्तानं आम्ही इथं जवळ येत आहे. आमच्या मंदिराची सध्या परिस्थिती नाजूकच आहे. आम्ही आताच केलेलं आहे. त्या हिशोबाने आम्ही आमचं प्रगतिशील राहो आणि त्या गोष्टीत धार्मिकता सर्व राहो, त्याबद्दल आम्ही हा कार्यक्रम करत आहोत आणि याच्या पुढेही करू एवढं बोलून. आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हेच आमची विनंती आहे. नुराबाई आमचे आदरस्थान आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला सहज मदत केलेली आहे, म्हणून त्यांचे आम्ही आभारी आहे. हिंदू मुस्लिम भाईचारे के अकोट शहर के राम मंदिर में एक मिसाल पेश की गई है, तो इसमें आप क्या बोलना चाहेंगे और समाज को क्या संदेश देना चाहेंगे? थोड़ा आगे बढ़िए। बहुत ही अच्छा एक मैसेज है। आज के टाइम में जो राजकीय लोग नफरत फैलाने का काम कर रहे हैं, उसके लिए इन्होंने हिंदू भाइयों ने आज जो राम मंदिर पर प्रोग्राम किए, हमारे को बहुत अच्छा लगा। और ऐसी अपेक्षा है कि हम हिंदू मुस्लिम साथ में रहे, भाईचारा कायम रहे, और अल्लाह ताला से भी यही दुआ है कि पूरे हिंदुस्तान में अमन और शांति कायम रहे। के मौके पे जो शिरखुर्मा पार्टी रखी गई राम मंदिर में, ये एक हिंदू मुस्लिम भाईचारे की एक अच्छी मिसाल पेश की जाती है, तो इसमें आप समाज को क्या संदेश देना चाहेंगे? ये जो हमारी कॉलोनी है रामनगर, इसके करता धरता हिंदू बांधव है, लेकिन उन्होंने हमारे नूरा भाई जो है यहाँ के मुस्लिम बांधव, ये यहाँ के प्रतिष्ठित व्यक्ति है, इनका मकान भी यहाँ पे है, तो करता धरता इनके साथ साथ में ये भी जुड़े हुए हैं। नूरा भाई के पीछे पीछे हम लोग सब इनके साथ में हैं।
ये जो मिसाल आज इन्होंने दिया है यहाँ पे बुला करके हमको, जो इन लोगों ने जो हिंदू भाव ने जो पार्टी दिया है, इसके लिए हम इनके तहे दिल से जो है कि शुक्रिया अदा करते हैं। और आने वाले समय भी इसी एकजुट से हम लोग रहेंगे, ये हम प्रतिज्ञा करते हैं। नबी का, तो इसमें आप क्या बोलना चाहेंगे? नहीं समझे। हम सब एक है मन। आज का जो त्योहार, इसमें क्या मैसेज देना चाहेंगे? हम सब एक है, हिंदू मुस्लिम। बोल 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 दो। परत मग हे बोलता बोल 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 बोल. आम्ही सगळे एका, आम्ही सगळे एका. प्रथम इथं जमलेल्या सर्व मंडळींना नमस्कार माझा. आणि आज ईदीची जे समजा हे आहे उत्साह हिंदू मुस्लिम एकतेच्या हिशोबानं या येऊल साहेब, नुराभाई आणि आमचे मित्र प्रफुल्ल भाऊ वानखळे, लवाळे साहेब, काका का नाम संजू भाऊ यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला, हा खूप म्हणजे अकोट सारख्या शहरात हा खूप म्हणजे ग्रामीण भागासारखं काम झालं आहे. आणि माझं नाव शेख अनीस. माझे जे मित्र आहेत प्रफुल्ल वानखळे, हे आम्ही एकमेकाचा असं वाटत नाही की बा हा भाऊ आहे, हा हिंदू आहे की मुसलमान आहे. आम्ही एका जीव आहोत की ज्याचा समजा कोणती वस्तू जर घेतला आम्ही एकमेकावर हे घेतो. आणि पुढील दृष्टिकोनातून आपल्या जे समजा आपण एका नगरात राहतो, हे खूप चांगला उत्साह आहे की आता पुढे येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे किंवा रामनवमी आहे, हे सर्व एकतेनं आपल्या नगरात होऊन राहिलं. हे खूप चांगला विषय. आज इथं सुरुवात चांगली केली समजा या जे नगरातले लोक आहेत, मी खूप आभारी आहे.